रस्त्यावरच्या कष्टातून लेकीचा टॉप रँक. हातगाडीवाल्या बापाची लेक जिल्ह्यात अव्वल. 99.20 गुणांसह जोयाची यशोगाथा. हातगाडीवरचा संघर्ष आणि लेकीच्या यशाने उजळलेलं भविष्य हीच खरी प्रेरणा. अभिनंदन जोया, तुझी जिद्द हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो. जिद्द, मेहनत आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव या 3 गोष्टींच्या बळावर एका लेकीने यशाचे सर्वोच्च शिखर गाठले. अहिल्यानगरमधील कापड बाजार परिसरात हातगाडीवर कष्ट करणाऱ्या सलीमभाई बागवान यांची कन्या जोया सलीम बागवान हिने 10वीच्या परीक्षेत तब्बल 99.20% गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावलाय. रस्त्यावर उन्हातान्हात, पावसात, वाऱ्यात कष्ट करणाऱ्या बापाच्या घामाचे मोल काय असते याची पूर्ण जाणीव जोयाला होती. घरची परिस्थिती बेताची असतानाही तिने कधीही हार मानली नाही. उलट माझ्या वडिलांच्या कष्टाचं सोनं करायचे या निर्धाराने ती दिवस रात्र अभ्यास करत राहिली. आज तिच्या यशाने केवळ तिचेच नाही तर एका कष्टकरी बापाच्या संघर्षाचे स्वप्न पूर्ण झाले. कापड बाजार हॉकर्स युनिटी संघटनेच्या सदस्याच्या मुलीने जिल्ह्यात अव्वल येत संपूर्ण शहराचा अभिमान वाढवलाय. या प्रसंगी हॉकर्स युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अजित पवार गटाचे साहेबान जागीरदार म्हणाले, ही केवळ जोयाची नाही तर प्रत्येक कष्टकरी कुटुंबाची जीत आहे. तिचे यश हजारो मुलांना प्रेरणा देणार आहे. जोया बागवान हिचं हे यश म्हणजे जिथे कष्ट प्रामाणिक असतात तिथे यश नक्कीच मिळतं याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल. जोयाने भविष्यातही असेच यश संपादन करावे आणि आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं सोनं करावं, तसेच आपल्या देशाचं नाव लौकिक करावं अशा सदिच्छा. जोया सलीम बागवान हिच्या प्रेरणादायी यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. या प्रसंगी झिया खान, गफ्फार शेख, फिरोज पठाण, नवीद नदीम, अकबर अली शेख, अन्सार बिलाल पठाण, फैयाज शेख, मुजाहिद पठाण, यासीन पवार, राम परदेशी, बादल सांबरे, राजू पुरी, कमलेश जवेरी, सय्यद अशरफ, शेख शमशुद्दीन, शेख वसीम, शेख आवेज, अरफाज कुरेशी, हारून शेख, शेख मतीन, शेख कादिर, नदीम शेख, अजित नागापुरे, ॲडव्होकेट सफान तांबटकर, शेख साजिद, शौकत पिंजारी आदी उपस्थित होते. या प्रसंगी डिजिटल अहिल्यानगरने जोया बागवान हिच्याशी संवाद साधत तिची यशोगाथा जाणून घेतली. डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि आपलं खूप खूप अभिनंदन. जिल्ह्यात पहिला येण्याचा मान आपण मिळवलाय, काय सांगा? बहुत अच्छा लग रहा है. मैं ये पूरी सक्सेस मेरे पेरेंट्स को देना चाहूँगी. उनके हार्डवर्क के बिना इतना बड़ा सक्सेस बिल्कुल पॉसिबल नहीं होता. मेरी मेहनत भी बहुत थी, टीचर्स का साथ भी बहुत था. इन टोटल आई हैव टू डेडिकेट माय सक्सेस टू एवरीवन हु वाज इन्वॉल्व्ड इन दिस प्रोसेस. बरं, आता तुम्ही नेमकं अभ्यास करत होता तेव्हा अभ्यासाची तुमची काही म्हणजे वेळापत्रक असेल, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होता? पहले तो स्कूल थी, स्कूल के बाद ट्यूशन रेगुलर, उसके बाद ट्यूशन से घर आने के बाद ट्यूशन में और स्कूल में जो पढ़ाया उसका रिवीजन करती थी. उसके बाद क्वेश्चन प्रैक्टिस करती थी और ज़्यादातर पीवाईक्यू पे ध्यान देती थी. हर एक सब्जेक्ट के 5-5 पेपर्स पीवाईक्यू सॉल्व किए थे और कोई भी ऐसा क्वेश्चन पीवाईक्यू का नहीं था जो मैंने सॉल्व नहीं किया था. बहुत कुछ सपने हैं मेरे जो मुझे आगे जाके अचीव करने हैं. सबसे पहले तो JEE की प्रिपरेशन करूँगी 11th-12th. उसके बाद अच्छे इंजीनियरिंग कॉलेज में जाना है और उसके बाद इंजीनियरिंग कॉलेज में जाकर UPSC की प्रिपरेशन करके मतलब सिविल सर्वेंट बनना है. अच्छा, ठीक आहे. बरं, आता जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना काय सल्ला द्याल? अभ्यासाचं मार्गदर्शन कसं कराल आणि काय सल्ला द्याल? घर में कोई भी कंडीशन हो, कोई भी सिचुएशन हो, उसकी तरफ ध्यान नहीं देना. आपको बस पढ़ाई के ऊपर ध्यान देना है और बस आपको अगर पढ़ाई में इंटरेस्ट है तो कोई भी कंडीशन आपको रोक नहीं सकती. बस ये. धन्यवाद. खऱ्या अर्थाने खूप आनंद होतोय की जिद्द आणि कष्टाचं हे फळ आहे. आपण बघू शकतो. इतका आनंद झालाय की आमचे सलीमभाई बागवान अनेक वर्षापासून या ठिकाणी हातगाडी लावून त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांची परिस्थिती कशी जरी असली तरी त्यांची मुलीने ज्याप्रमाणे जिद्द ठरवली होती आणि आपण बघू शकतो 99.20% त्या ठिकाणी तिला मार्क पडलेले आहे. आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम ती त्या ठिकाणी आलेली आहे. याचा आनंद आम्हाला युनियनच्या वतीने आज या ठिकाणी त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला. आणि आपण बघू शकतो एखादा हॉकर्स म्हणल्यावर त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आहे. रस्त्यापासून त्यांचा संघर्ष त्या ठिकाणी सुरू होतो
आपण बघू शकतो आमचे सलीमभाई बागवान त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करतात. पाऊस वारा हवा काही न बघता त्या ठिकाणी कष्टाचं त्या ठिकाणी काम करतात आणि खऱ्या अर्थाने त्यांची मुलीने एवढे चांगले मार्क त्या ठिकाणी 10वी मध्ये आणावं म्हणजे हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच एक कष्ट करून आपले आई वडील आपल्या मुलांना लहानचं मोठं करतात, त्यांना शिक्षण देतात. मात्र आपले लेकरं जेव्हा त्या कष्टाचं असं चीज करतात आणि शिक्षणात उत्तुंग भरारी घेतात तेव्हा आई वडिलांना आणि समाजाला वाटावा तितका अभिमान थोडाच आहे आणि तिच्या जिद्दीपुढं आकाशही ठेंगणं आहे. काय सांगाल? बिलकुल तिने अतिशय त्याच्यामध्ये आपण जर बघू शकतो की 99.20% त्या ठिकाणी जेव्हा तिला मार्क पडले म्हणजे फक्त 80 पॉईंट त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे पूर्ण परीक्षेमध्ये तिचा एखादा प्रश्न चुकला असेल असं मला वाटतं. आणि विशेषतः म्हणून ती अल्पसंख्याक समाजाकडून आहे आणि तिचं मी मार्कशीट आता बघितली तर त्याच्यामध्ये संस्कृत हे शब्द आहे. अल्पसंख्याक समाजाचा आणि संस्कृतचा फारसा काही संबंध त्या ठिकाणी फारसा नाही, कुठेच येत नाही. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा तिने 100 पैकी 100 मिळवले. ही खऱ्या अर्थाने आपल्या भारताची ओळख आहे. ही खऱ्या अर्थाने त्यांच्या घरातली संस्कृती त्या ठिकाणी आपण बघू शकतो आणि भविष्यामध्ये मला खात्री आहे नक्कीच पुढे जाऊन ही मुलगी या देशाचं भविष्य केल्याशिवाय उज्ज्वल केल्याशिवाय ही राहणार नाही एवढी मला पूर्णपणे खात्री आहे.